अशा पद्धतीचा या जुन्नर नगरीने आपल्या पोटामध्ये आजपासून 2200 वर्षापूर्वीचा हा अमोल ठेवा असा दडून ठेवलेला आहे। सातवणांचा जुन्नरचा इतिहास हा जुन्नर मध्ये येऊन पाहायला पाहिजे। जुन्नर फक्त तुमचं शिवनेरी, लेण्याद्री, नाणेघाट, ओझर हे नव्हे, त्याच्या संग हा बी इतिहास उजेडात आला पाहिजे। लोक म्हणतात जुन्नर मध्ये पाण्यासारखं काय फक्त लेण्या, पण खरं जुन्नर मध्ये हा दळलेला, जुन्नरच्या भूमीमध्ये दळलेल्या पोटामध्ये असलेला खजिना। तर आपल्या जुन्नर तालुक्यातील गोळेगाव येथील रहिवासी म्हणजेच बापूजी खंडू तामाणे सर आज आपल्या बरोबर आहेत। जातं म्हणजे आपली जुनी संस्कृती नाही। नाणेघाटामध्ये जे काही यज्ञ केलेले, त्या यज्ञामध्ये या दगडी पाट्यावरती वाटलेलेच पदार्थ त्या अवतीमध्ये टाकलेले। लोथडमध्ये तुम्ही गेले, हडप्पा संस्कृतीमध्ये गेले किंवा महाराष्ट्रातल्या जेवढ्या सातवांकालीन संस्कृती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दगडी पाटात पाहायला मिळेल। जुन्नर परिसरामध्ये जे उत्खनन केलेले त्या उत्खनातून तुटलेले पाटे मिळालेले, पण माझ्या संग्रहामध्ये अखंड एकच पाटा नाही तर कमी 4 ते 5 पाटे। सर, तुम्ही ज्या वस्तू आता संग्रहित केल्या आहेत तर किती वस्तू आहेत तुमच्याकडे आता संग्रहामध्ये आणि कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू आहेत? आता माझ्या संग्रहामध्ये ज्या वस्तू आहे ते जर मोजमाप करायला गेलं तर माझ्या तरी अंदाजे कमी 5 ते 6 हजार वस्तूंचा प्राचीन विषयावरती संग्रह तयार आहे। तुम्ही अंपोऱ्याबद्दल पण बोलला। अंपोरामधून, रोममधून वाईन यायची, अशा पद्धतीची ती वाईन जुन्नर परिसरामध्ये कल्याणच्या बंदरातून येत असायचे आणि त्याचे काही अवशेष काही समुद्राच्या तळाशी उपलब्ध झालेले, म्हणजे अशा अंपुरा मिळालेले आणि ते अंपुरा उघडल्यानंतर त्याच्यामध्ये हजारो वर्षाची वाईन जशी तशी निघालेली आणि ती वाईन या नाणेघाटातून जुन्नरच्या बंदरात यायची आणि ती खरेदी करण्यासाठी रात्रीच्या पारी मुक्कामी लोक यायची, व्यापारी, आणि इतका मोठा बाजार भरायचा त्या टायमाला की काही वेळेला माल सुद्धा त्यांना शिल्लक मिळत नसायचा, म्हणजे जो पटकन येईन तो माल घेऊन जात असायचा। एवढी ख्याती त्या टायमाला दक्षिण भारतामध्ये जुन्नरच्या बाजारपेठेमधली प्रख्यात होती। नमस्कार, मी श्रेया राजेश खांडगे जुन्नर दर्शन या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तुमच्या बरोबर असं कधी झालंय का हो की तुम्हाला एखादं जुनं नाणं सापडलं किंवा तुमच्या आजी आजोबांच्या काळातल्या जुन्या वस्तू सापडल्या, मग आपण काय करतो की त्याला कुठेतरी पुसून ठेवतो, धुवून एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवतो, कारण आपल्याला जुन्या वस्तूंचं अप्रूप असतं, म्हणजे जुनं ते सोनं असं म्हणतात। तर आपल्या जुन्नर तालुक्यातील गोळेगाव येथील रहिवासी म्हणजेच बापूजी खंडू तामाणे सर आज आपल्या बरोबर आहेत आणि सरांनीही अशा अनेक वस्तू संग्रहित करून ठेवलेल्या आहेत। तर आज सर आपल्या बरोबर आहेत, अगदी अश्मयुगीन काळातल्या वस्तू त्यांच्याकडे आहेत आणि या वस्तूंची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर नमस्कार सर। नमस्ते, खूप खूप स्वागत आहे तुमचं जुन्नर दर्शन या पॉडकास्ट मध्ये। सर, सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला हा विचारायचा आहे की तुम्ही शेतकरी कुटुंबातून येता किंवा तुम्ही स्वतः एक शेतकरी आहात, तर ही वस्तू संग्रह करायची आवड तुमची कशी, तुम्हाला ही आवड लागली? माझं संपूर्ण नाव बापूजी खंडू तामाणे। तर 80 वर्षापूर्वी माझे वडील कैवार खंडू माजी तामाणे हे एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून 6 महिन्याची नोकरी केली आणि 6 महिन्याची नोकरी केल्यानंतर त्यांनी घरच्या गरीब परिस्थितीमुळे ती नोकरी सोडून दिली आणि शेती व्यवसाय पत्करला आणि त्यांना शिक्षणाची आवड खूप आणि संशोधन करण्याची आवड त्यांना लहानपणापासूनच तयार झालेली होती आणि त्यांच्या शालेय पुस्तकामध्ये अश्मयुगीन कालखंड हा विषयावरती पाठ असल्यामुळे त्यांनी अशा पुरातन वस्तूंचा संग्रह करण्याचं ठरवलं। सुरुवातीला त्यांनी अखंड जुन्नर परिसर पहिला फिरून पाहिला। कोणत्याही प्रकारचं ज्ञान नसताना फक्त त्यांनी काय सांगितलं, जे जुनं असेल ते आपल्याला मिळवायचं, अशा पद्धतीने त्यांना अखंड जुन्नर परिसरातील कोकडी नदी म्हणा, मांडवी नदी म्हणा किंवा पुष्पावती नदी म्हणा, या काठावरती जे काही पुरातन वस्तू मिळतील, फुटलेली भांडी असू नाही तर अखंड भांडे असू, त्यांनी तो जतन केला आणि वडिलांनी तो संग्रह जतन केल्यानंतर याची जी खबर आहे ती पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या काही पुरातत्वशास्त्र विषयामध्ये जे काही प्राध्यापक आहेत त्यांना ती कळली आणि पुण्यावरून ती मंडळी जुन्नरला आल्यानंतर आमच्या वडिलांची गाठ घेतली। सुरुवातीला प्रथम 4 पायाचा दगडी पाटा हा आमच्या वडिलांना मिळाला होता आणि त्याच्यावरती स्वस्तिक चिन्ह होती
आणि पुरातत्व शास्त्रातल्या लोकांनी सांगितले की हा दगडी पाटा अतिशय महत्वाचा आहे. जसं वडिलांनी संग्रह करायला सुरुवात केली तसं त्यांनी मागं वळूनच पाहिलं नाही. मग तुम्हाला हे वडिलांकडूनच हा, वडिलांचं मूळ पाय म्हणजे वडील. आणि वडिलांनी संग्रह जमा करायला सुरुवात केल्यानंतर आई शिकलेली होती. मग आईने सुद्धा संग्रह जमा करायला सुरुवात केली आणि आईच्या पाठोपाठ मी स्वतः करायला लागलो. आणि माझी मंडळी, माझी मुलं, म्हणजे हा जो वारसा आहे संग्रह करण्याचा, हा कमीत कमीत माझ्या कुटुंबामध्ये 5 ते 6 भागामधून क्रमाक्रमाने शेवटी माझ्यापर्यंत आलेली आहे. सर, तुम्ही ज्या वस्तू आता संग्रहित केल्या आहेत, तर किती वस्तू आहेत तुमच्याकडे आता संग्रहामध्ये आणि कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू आहेत? आता माझ्या संग्रहामध्ये ज्या वस्तू आहे ते जर मोजमाप करायला गेलं तर माझ्या तरी अंदाजे कमी ते 5 ते 6 हजार वस्तूंचा प्राचीन विषयावरती संग्रह तयार आहे. जेवढा आपण संग्रह पाहू तेवढा थोडाच आहे. मी विद्यार्थ्यांना किंवा पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारतो, तुमचा अभ्यासक्रम कोणत्या विषयामध्ये? त्या हिशोबाने मी त्यांना तो अभ्यासक्रमाच्या संदर्भातली साहित्य दाखवतो. आता माझ्या संग्रहामध्ये अश्मयुगीन कालखंडापासून तर कमीत कमी मध्ययुगीन कालखंडापर्यंत अशा अनेक वस्तूंचा संग्रह माझ्याजवळ आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जास्त करून सातवांग कालखंडावरती आणि अश्मयुगीन कालखंडावरती वस्तूंचा संग्रह आहे. आणि मध्ययुगीन कालखंडाचा तर विचारच सोडा, इतका संग्रह मोठा आहे की जुन्नरमध्ये जे काही कागदी पट तयार झालेली आहे आणि त्या कागदी पटाचं अखंड लिखाण, नैसर्गिक रंगातली चित्र अशा माझ्या संग्रहामध्ये उपलब्ध आहे. कोणकोणत्या वस्तू आहेत, म्हणजे तुम्ही माहिती देऊ शकता त्याची? हा, आता सातवां काळामध्ये जी स्त्री होती त्या स्त्रीच्या गळ्यामध्ये जे एक अलंकार वापरले जायचे ते अलंकार पूर्णपणे सुपारीच्या आकाराचे मणी असायचे. एक मणी शोधायला साधारणपणे 4 ते 5 महिने लागतात. पण माझ्या संग्रहामध्ये त्या मण्यांची संख्या जर पाहिली तर कमी 5 ते 6 हजार मण्यांची संख्या आहे. एवढा संग्रह करायला कमी कमीत 80 वर्ष लागली. आणि अखंड मण्यांची माळचं माळ माझ्या संग्रहामध्ये, म्हणजे महिलांच्या गळ्यातले अलंकार, त्याचे पॅन्डल, त्याची कर्णभूषण एवढेच नव्हे तर डोळ्यामध्ये काजळ जे घालतात त्या कांचन शलाका सुद्धा माझ्या संग्रहामध्ये, वेगवेगळ्या प्रकारची पदकं माझ्या संग्रहामध्ये, अशा पद्धतीचा हा संग्रह मी जतन केलेला आहे. अजून काय काय वस्तू आहेत? आता त्याच्यानंतर भांडी आहे. सातवां काळातील एक इतिहासाचं मूळ अक्षर म्हणून जे ओळखलं जातं ते भांडी ओळखलं जातात. त्या भांड्यावरून त्यावेळची साम्राज्याची कल्पना मिळती, त्याचं लोकजीवन कसं होतं ते समजतं. म्हणजे भांड्यांमधून इतिहास समजतो. कोणत्या भांड्यामध्ये कोणतं अन्नपदार्थ शिजवलं जायचं त्याचं ते अनुमान काढलं जातं. अशा पद्धतीने लहान छोटी भांडी या जुन्नर परिसरातून शेकडोनी मी मिळवलेली. त्याच्यामध्ये मोठी भांडी, काही डिश आहे, काही पेले, काही वेळेला उभट आकाराची भांडी आहे, तुटीचं भांडे, ज्या भांड्यामधून द्रव पदार्थ पाषाण केलं जायचं अशी भांडी. आणि अशा पद्धतीची भांडी भोकरदन कोल्हापूरला मिळालेली आणि त्याच धर्तीवरती जुन्नरच्या परिसरामध्ये मिळालेली. आजही जुन्नरच्या परिसरामध्ये कुठे खोदाई चालू असताना अशा प्रकारची भांडी मिळतात. पण ही भांडी सातवणांची आहे हे फक्त जो त्याच्यातला तज्ज्ञ माणूस आहे हे समजणार मॅडम. अशा पद्धतीचा या जुन्नर नगरीने आपल्या पोटामध्ये आजपासून 2200 वर्षापूर्वीचा हा अमोल ठेवा असा दडून ठेवलेला आहे. आणि ही भांडी मला कोणीतरी बाहेर काढा आणि मला बोलतं करा, अशा पद्धतीने मी ती भांडी बोलती केलेली. भांड्याला बोलतं करण्याचं काम जुन्नर तालुक्यामध्ये फक्त मी एकमेव माणूस आहे की भांड मिळालं त्याला बोलतं करायचं काम सोपं नाही मॅडम. माझ्याकडे कोणत्याही प्रकारची पदवी नाही किंवा मोठं हुद्द्यावरती मी शिक्षण घेतलेलं माणूस नाही. पण माझ्या गुरुने जे मला शिकवलं, माझे गुरु माझे वडील खंडू उमाजी तामणे, तसेच जुन्नरचे प्रख्यात एक संग्रहकार नारायण श्रीधरमते, आज ही दोन्ही व्यक्ती आज आपल्या अस्तित्वात नाही. आपलं हृदय भरून येतं की ज्या व्यक्तीने आपल्याला सांगितलेले त्यांचा तो वारसा घेऊन मी चालवले पुढं. तुम्ही जसं की मी मगाशी पाहिलं तुमच्या बरोबर, तुम्ही वेगवेगळ्या वस्तूंची माहिती दिली, जसं की दगडी जात असेल किंवा आंपोरा वगैरे सांगितलं तुम्ही. तर याच्याबद्दल तुम्ही अजून माहिती देऊ शकता? म्हणजे सगळीच जी मगाशी तुम्ही मला दाखवली साधनं. हा, आता असं आहे की जो दगडी पाटा आपण पाहिलेला आहे त्याला 4 पायाचा दगडी पाटा बोललं जातं. आणि त्या दगडी पाट्यावरती जी चिन्ह आहे ती चिन्ह प्रामुख्याने पूर्ण महाराष्ट्रातल्या जेवढ्या लेण्या आहे त्याच्यावरती शिलालेखाची सुरुवात जी स्वस्तिक चिन्हाने सुरुवात झालेली, त्रिरत्नाने सुरुवात झालेली, ती चिन्ह माझ्या संग्रहातील दगडी पाट्यावरती.
आणि त्याच्यामध्ये 2 प्रकारची स्वस्तिक आहे, उजवं आणि डावं. हे चिन्ह फक्त जुन्नरच्याच पाट्यावरती पाहायला मिळते. मी एवढे संग्रह महाराष्ट्रातले पाहिलेले, संग्रहालय पाहिलेले, पण माझ्यासारखा दगडी पाटा मी तरी पाहिलेला नाही. अशा पद्धतीचं ह्या दगडी पाट्याचं महत्त्व याच्यातून निश्चित होतं. आणि सातवंकातली श्री त्या दगडी पाट्यावरती रातभर धान्य भिजत घातलेलं ठेवलं जायचं आणि आपल्या दोन्ही हाताने एक पाय पुढं गुडघा टिकून ते वाटलं जायचं आणि त्याच्यापासून जो पदार्थ निघायचा त्याच्यापासून रोड बनवले जायचे आणि ते रोड सातवंकातील जी का वस्ती होती म्हणजे कुटुंब होतं त्याच्यात ती लोक खात असायची. नंतर काय झालं की ज्या टायमाला रोमन साम्राज्य नाणेघाटातून म्हणजे कल्याण बंदरातून नाणेघाट मार्गाने आपल्या जुन्नरच्या बाजारपेठमध्ये आले आणि त्यांनी तो परिसर संपूर्ण आपल्या डोळ्याने नेत्राने पाहिलं की सातवनाच्या लोकवस्तीच्या घरामध्ये की हा जो पाटा आहे त्या पाट्यावरती ती रातभर श्री धान्य वाटून त्याच्यापासून रोड बनवती. हे किती तस्तीचं काम आहे. मग रोमन लोकांनी सांगितलं की आमच्या भागामध्ये आमच्या देशामध्ये अशा पद्धतीचं जातं आम्ही बनवलेली, त्याच्यामध्ये धान्य घातल्यानंतर 2 स्त्रियांनी फिरवल्यानंतर त्याच्यामधून पीठ येतं, त्या पिठापासून भाकर बनवली जाते. हे किती झटपट काम आहे. मग तेव्हापासून ती कला पुढे आलेली. जातं म्हणजे आपली जुनी संस्कृती नाही. नाणेघाटामध्ये जे काही यज्ञ केलेले त्या यज्ञामध्ये या दगडी पाट्यावरती वाटलेलेच पदार्थ त्या अवतीमध्ये टाकलेले. लोथडमध्ये तुम्ही गेले, हडप्पा संस्कृतीमध्ये गेले किंवा महाराष्ट्रातल्या जेवढ्या सातवांकालीन संस्कृती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दगडी पाटात पाहायला मिळेल. आणि ही आपली जुनी संस्कृती आहे. अशा पद्धतीने ह्या पाट्याचं महत्त्व आपल्याला सांगता येतं. आणि जुन्नर परिसरामध्ये जे उत्खनन केलेले त्या उत्खननातून तुटलेले पाटे मिळालेले. पण माझ्या संग्रहामध्ये अखंड एकच पाटा नाही तर कमी 4 ते 5 पाटे. मध्यंतरीच्या 2-3 वर्षापूर्वी माझ्या गावामध्ये दगडी पाटा मिळाल्याची बातमी सुद्धा प्रसिद्ध झालेली. अशा पद्धतीने एक एक वस्तू जुन्नरच्या भूमीमध्ये पोटामध्ये जे आहे ते बाहेर पडती आणि ते मी जतन करण्याचं काम करीत असतो. सर मगाशी आपण मातीची खेळणी वगैरे पण पाहिली किंवा मातीची भांडी पाहिली, तर त्याचं काय महत्व आहे? आता जी मातीची खेळणी तुम्ही आता 5वीच्या पुस्तकामध्ये पाहत असाल की लहान मुलांची खेळणी, तर त्याच्यामध्ये घोडा आहे, हत्ती आहे, बैल आहे, कुत्रा आहे. म्हणजे या प्राण्यांच्या टेराकोटाच्या माध्यमातून त्या परिसरामध्ये कोणकोणते प्राणी होते प्राचीन काळामध्ये त्याचा इतिहास उजेडात येतो. ज्या त्या भागाची संस्कृती जी असती ती संस्कृती उजेडात येते. आता जुन्नर परिसरामध्ये एक बैलाची मूर्ती मिळाली, घोड्याची अश्व म्हणजे घोडा त्याची एक टेराकोटाची मूर्ती मिळाली. म्हणजे नागनिका राणीच्या ज्या नाण्यावरती अश्व घोडा दाखवलेलं आहे तशाच पद्धतीचं टेराकोटामध्ये अश्व घोडा मला जुन्नर परिसरातली आगरगावात मिळालेली. म्हणजे घोडा हा सातवां काळामध्ये अस्तित्वात होता हे सिद्ध झालेले. त्याच्यानंतर हत्ती सुद्धा मिळालेले. हत्तीचं जे काही अंकन आहे ते अंकन सुद्धा सातवण्याच्या नाण्यांवरती आहे. जुन्नरच्या परिसरातून हत्ती सुद्धा उपलब्ध झालेली. अशा पद्धतीने 4 ते 5 प्राण्यांचे अवशेष या जुन्नर परिसरातून उपलब्ध झालेले आहे. आणि मातीची वेगवेगळी भांडी होती. मातीची वेगवेगळी भांडी होती. त्याच्यामध्ये रोमन संस्कृतीची भांडी असतात, सातवाहनाची संस्कृतीची भांडी असतात. रोमन संस्कृतीची भांडी कशी ओळखायची, त्याला एक प्रकारची झेले लावलेली असती म्हणजे चकचकीपणा असतो. अशा पद्धतीने ती भांडी पाहायला मिळतात आणि त्याच्यावरती अभ्यास केला जातो. तर अजून कोणकोणत्या प्रकारची भांडी आहेत सर तुमच्याकडे? आता जी काही भांडी की एखादं लहान आकाराचं भांड जर असलं त्या भांड्यात तुटी असती. तुटी म्हणजे एक नळी टाईप असतं, त्याच्यातून ते द्रव पदार्थ पाषण करण्यासाठी ते वापरलं जातं. उदाहरणार्थ त्या टायमाला दूध असणार किंवा इतर काही असे पातळ पदार्थ असणार खिरीसारखे, त्या टायमाला ते त्या भांड्यातून पाषण केलं जायचं. अशा पद्धतीची लहान मोठी भांडी वेगवेगळ्या प्रकारची भांडी उपलब्ध झालेली आहे. त्याच्यामध्ये जास्त करून लहान आकाराची भांडी उपलब्ध झाली, मडकी झालेली पाणी पिण्यासाठी अशी भांडी जुन्नर परिसरातून झालेली. काही मोठे असे मोठमोठे डिश आहे की जेणेकरून 2 लोक 3 लोक त्यांचा स्वयंपाक होऊ शकेल अशी भांडी उपलब्ध झालेली आहे. तुम्ही अंपुऱ्याबद्दल पण बोलला. आता जो अंपुरा आहे, अंपुरा म्हणजे एक प्रकारचा कुंभ. सातवणांच्या नाण्यावरती सुद्धा हत्तीच्या पाठीवरती म्हणजे पाठीवरच्या भागामध्ये एक अंपुऱ्याचं कुंभाचं एक अंकन केलेले. अंकन म्हणजे चित्र उमटवलेले. ते का बरं? म्हणजे सातवनांचं जे काही साम्राज्य होतं ते साम्राज्य रोमपर्यंत होतं, रोमनपर्यंत. याची एक निशाणी येते की हत्तीच्या पाठीवरती अंपुरा. अशा प्रकारची नाणी माझ्या संग्रहामध्ये
आहे. आणि अशा या अंपुरामधून रोममधून वाईन यायची. वाईन म्हणजे द्राक्षापासून बनवलेली वाईन. जितकी जुनी तितकी ती वाईन शरीराला पोषक. अशा पद्धतीची ती वाईन जुन्नर परिसरामध्ये कल्याणच्या बंदरातून येत असायचे आणि त्याचे काही अवशेष काही समुद्राच्या तळाशी उपलब्ध झालेले म्हणजे अशा अंपुरा मिळालेले. आणि ते अंपुरा उघडल्यानंतर त्याच्यामध्ये हजारो वर्षाची वाईन जशी तशी निघालेली. आणि ती वाईन या नाणेघाटातून जुन्नरच्या बंदरात यायची आणि ती खरेदी करण्यासाठी रात्रीच्या पारी मुक्कामी लोक यायची, व्यापारी. आणि इतका मोठा बाजार भरायचा त्या टायमाला की काही वेळेला माल सुद्धा त्याला शिल्लक मिळत नसायचा. म्हणजे जो पटकन येईन तो माल घेऊन जात असायचा. एवढी ख्याती त्या टायमाला दक्षिण भारतामध्ये जुन्नरच्या बाजारपेठमधली प्रख्यात होती. आणि ही जुन्नरच्या बाजारपेठला जे काही बाकीची सातवकालीन गावं आहे ती त्यांचं जाळं पसरले रोडचं. तुम्ही जर इकडून जर पाहिलं तर एक लेण्याद्री एक बळवाडीची खिंड आहे. त्या खिंडीच्या पायथ्याशी एक पाण्यामध्ये सपाट टाकी खोदलेली की वाटसरू लोकांना व्यापाऱ्याला पाणी पिण्यासाठी. म्हणजे सातवाहनांच्या साम्राज्याच्या टायमाला या डोंगरावरती टेकड्यांवरती पाण्याची कुंड खोदलेली जी आहे पण सपाटीला सुद्धा खोदलेली आहे. ती कशासाठी की व्यापाऱ्यांना पाणी पिण्यासाठी. ते त्या टायमाला ते त्यांचे ताडे जायचे म्हणजे बैलाच्या पाठीवरती किंवा रेड्याच्या पाठीवरती माल टाकून त्यांना तहान लागल्यानंतर अशा कुंडातले पाणी प्यायचे. एक कुंड शिवनेरीच्या पायथ्याशी आहे, बळवाडीच्या खिंडीपाशी आहे. तसं बळवाडीच्या खिंडीमध्ये अशा पाण्याच्या टाक्यांचा शोध आता नव्याने लाभलेला आहे. जे काय जुन्नरचे परिसर जे पुस्तक सुरेश वसंत जाधव यांनी प्रकाशित केलेले त्यांच्या त्या पुस्तकामध्ये त्याचे उल्लेख आढळतात. तर सर नाणी किती प्रकारची आहेत किंवा कोणत्या काळातली नाणी तुमच्याकडे? आता जी काय सातवाहनांची नाणी आहे आता जुन्नरची एक बाजारपेठ बोलल्यानंतर हर तऱ्हेची नाणी सातवाहनांची जुन्नरमध्ये उपलब्ध झालेली आहे. त्याच्यामध्ये सिंह छाप झालेली आहे, हत्ती छाप झालेली आहे. काही नाण्यांवरती तुम्हाला वृक्ष पाहायला मिळेल. म्हणजे निसर्गाचं जे चक्र आहे ते आपल्याला समजतं की जुन्नरच्या परिसरामध्ये कोणते वृक्ष होते. जसं नाशिकच्या एका नाण्यावरती याचं वृक्ष आहे आपलं मोहाचं फांद्या दाखवलेले, त्याला लहान लहान फळं दाखवलेली. तसंच जुन्नरच्या परिसरामध्ये पिंपळ वृक्ष दाखवलेले कुंडीमध्ये. असे वेगवेगळे वृक्ष दाखवलेले आणि काही नाण्यावरती टेकड्या दाखवलेले, सूर्य दाखवलेले, चंद्र दाखवलेले. म्हणजे सातवाहनांची जी नाणी आहे ती निसर्गाशी जोडलेली आहे असे. सिंहछाप हा सिंहछाप निसर्गाशी जोडलेले ना. हत्ती दाखवले ते निसर्गाशी जोडलेले आणि त्याच्यामध्ये सूर्यचंद्र दाखवलेले, टेकड्या दाखवलेले, स्वस्तिक चिन्ह दाखवलेले, वृक्ष दाखवलेले. अशा पद्धतीचं त्याच्यावरती अंकन केलेलं आहे. आणि पाठीमागं नाण्याच्या पाठीमागं उज्जैनी चिन्ह दाखवलेले, 4 सिंबॉल दाखवलेले एकमेकांना अधिक याच्यामध्ये दाखवलेले ते उज्जैनी चिन्ह आहे. म्हणजे सातवाहनाच्या एक टाकसळीचं चिन्ह म्हणून ते ओळखलं जातं असं संशोधकांचं काहींचं मतभेद आहे, सर्वांचे काहींचे विचार आहे. तर सर आता आपण इतिहासाच्या भौतिक साधनांबद्दल तर बोललो आहोत. तर आता लिखित साधनं अशी कोणती तुमच्याकडे आहेत? आता जी लिखित साधने तर माझ्याकडे काही असे कागदीपट आहे. कागदीपट म्हणजे जर असं उचलला कागद, एकच कागद 30 फूट लांब जातो आणि हा कागद खुद्द जुन्नरमध्ये तयार केलेला आहे. जुन्नरमध्ये जो अफगाणिस्तानामधून मोगल काळामध्ये कागद बनवण्याची कला आलेली जुन्नरमध्ये. आणि जुन्नरमध्ये हा कागद बनवणारे कमीत कमी एक 300 कारखाने होते, 300 कारखाने. आणि अशा कारखान्यामध्ये माझ्या आईने काम केलेले. आत्ता मध्यंतरी 30-40 वर्षापूर्वी 25-1 वर्षापूर्वी कारखाना जो होता त्याला मी रॉंग मटेरियल दिलेले. माझ्या सायकलवरती मी नेऊन भेंडी, केळीचे खूट, हरळी आणि जी ॲस्टरची फुलं असतात ती मी त्याला पुरवलेली. म्हणजे कागद कसा बनवला जातो हे मी माझ्या डोळ्याने पाहिलेली. आणि अशाच कागदाच्या पटाची निर्मिती 200 ते 250 वर्षापूर्वी झालेली आहे. आणि तो कागद माझ्याकडे संग्रह कमी कमी 20 ते 25 कागदीपट आहे. आणि त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की हा जुन्नरमध्ये कागद लिहिलेला आहे. आणि त्याच्यावरती नैसर्गिक रंगातली चित्र आहे. उदाहरणार्थ गणपतीचे चित्र आहे, कार्तिकी स्वामींचे चित्र आहे, त्याच्यामध्ये राशीचक्र आहे. आणि याची संपूर्ण निर्मिती जुन्नरमध्ये झालेली आहे. वनस्पतीचे रंग, पुन्हा आपली जी फुलं असतात आष्टर, गुलाब, झेंडू, त्याच्या फुलांपासून रंग तयार करून त्याची निर्मिती केलेली. असे कागदीपट माझ्या संग्रहामध्ये आहे. आणि काही ताम्रपट, तुम्ही म्हणता लिखित साधनामध्ये ताम्रपट,
माझ्याकडे एक ताम्रपट कमी की 3.25 किलोचा ताम्रपट आहे, खूप जुना ताम्रपट आहे. तर आता मध्यंतरी येऊन गेलेली माझ्याकडे श्रीनंद बापडे प्रकाशित करतात पुण्यामधून, अनिल दुधाने सर त्याच्यावरती काम करतात. यांच्या संशोधनातून अभ्यासातून तो उजेडात येण्याच्या मार्गावर झालं तर पुढील महिन्यामध्ये सुद्धा प्रकाशित होण्याच्या तयारी आहे. आणि त्या ताम्रपटाचे 3 पत्रे आणि 3 पत्रावरती ते लिखाण केलेले. ताम्रपट म्हणजे काय की ताम्रपट म्हणजे तांब्याच्या पत्र्यावरती कोरलेला मजकूर असं होतं. आता हे ताम्रपट का निर्माण केले? ज्या टायमाला दगडावरती किंवा लेण्यांवरती किंवा एखाद्या पहाडावरती जे लेख कोरले जायचे प्राचीन काळामध्ये, त्यांची ती भाषा असायची ब्रह्मलिपी. ब्रह्मलिपी कोरणं खूप सोयीस्कर. नंतर त्या भाषा निर्माण झाल्या, देवनागरी सारख्या लिप्या तयार झाल्यानंतर त्या देवनागरी लिपी सारख्या लिप्या दगडावरती कोरायला खूप अवघड जायचे. कारण त्याला वेदांती उकार असल्यामुळे ते कोरणं खूप अवघड जायचं. मग त्यांनी काय केलं, या ताम्रपटाची निर्मिती केलेली. त्याच्यामध्ये देवनागरी लिपीचे ताम्रपट जास्त प्रमाणात आहे. अशा पद्धतीने त्याचं स्वरूप पुढे आलेली. आणि ह्या ताम्रपटातून त्या टायमाची राजसत्ता कोणती होती, कोणत्या भागामध्ये दानधर्म केलेले आहे, कुणी केलेले आहे, त्यांच्या ते शक्य कोणतं, तारीख कोणती, ग्रहणामध्ये केलेली आहे का, म्हणजे खगोलशास्त्राचा सुद्धा अभ्यास करून ताम्रपटाची निर्मिती केलेली. त्याच्यावरती एक कडी असती, त्या कडीवरती सूर्यचंद्र कोरलेले. जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत या ताम्रपटातून दिलेलं दान अबाधित राहील असा संदेश देणारं ते त्याला राजमुद्रा बोलली जाते. आणि ज्या घराण्याचं हा ताम्रपट आहे त्यांची एक निशाणी असती. काही ताम्रपटावरती गरुड दाखवलेले, काही ताम्रपटात वराहाचं चित्र अंकन केलेली. तर माझ्या पटावरती एक नंदी दाखवलेला, पायी दुमटून बसलेला, अशा पद्धतीचं दाखवलेली. आता मौखिक साधनं पण म्हणजे काही कविता वगैरे आहेत का? किंवा आता हे मौखिक साधनामध्ये प्राचीन काळामध्ये जी जाती अस्तित्वात आली त्या टायमाच्या त्या महिला तर जात्यावरती दळतच होत्या. पण कोणतीही महिला सकाळच्या पहारी जात्यावरती दळत असताना आपल्या दळणारा विवेक यावा त्याच्यासाठी कोणीतरी एक महिलेने, ज्येष्ठ महिला किंवा एक वृद्ध महिला असती, ती कवन तयार करत असते ओव्यांच्या संदर्भात. आता माझ्या वडिलांनी मला जे कवन सांगितलेले ते एकामेकांकडून दुसऱ्यांच्या तोंडीकून ऐकत आलेले. जुन्नरच्या परिसरामध्ये जो काय नाणेघाट आहे त्या नाणेघाटामध्ये एका महिलेने एक कवन तयार केलं होतं. फक्त एक 4च ओळीचे, ते मी म्हणून दाखवतो. हात आडव्या खुट्याला लाविला, म्हणजे जे जात आहे रोमन संस्कृतीचं, त्याला 2 महिला बसलेल्या दाखवतात, ते गोल जात फिरवतं. आता जे मध्ययुगीन काळातलं जाते ते एकच महिला अशी दळून दाखवती. तर मी त्या प्राचीन काळातल्या जातेच्या संदर्भात ती ओळी म्हणून दाखवतो. हात आडव्या खुट्याला लाविला, माझा नाणे घाट दाऱ्या घाट मी ओवीत गायला, असं त्याचं वर्णन आहे. त्या ओवीतून नाणेघाटाचं, दाऱ्या घाटाचं आणि जुन्नर परिसराचं वर्णन त्या कवनातून केलेली, अशी कवन तयार केलेली त्याला मौखिक साधनं म्हणतात. की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला गेलेली. अशी आजही काही खेडेगावातून लग्न समारंभाच्या वेळेला अशी जुन्या काळातील ओव्या म्हणत असतात महिला. तर तुम्हाला या वस्तूंची माहिती कशी मिळते? म्हणजे आता तुम्हाला एखादी वस्तू सापडली तर ती वस्तू ह्या काळातली आहे किंवा त्याचं काय महत्व होतं त्या काळामध्ये, तर ह्या गोष्टींचा अभ्यास तुम्ही कसा करता? आता एखादा भांड जुन्नरच्या परिसरामध्ये मिळालं, तो भांड्याचा आकार कसा होता याच्या संदर्भात माझ्या वडिलांना डेक्कन कॉलेजच्या ज्या लोकांनी संशोधन केलेले, ज्या ज्या ठिकाणी, त्याची पुस्तकं आमच्या वडिलांना दिली होती. त्या पुस्तकामध्ये ते फोटो पाहून त्या भांड्याचा आकार कसा असतो, त्याची ती घडवण्याची पद्धत कशी असती, माती मिळण्याची पद्धत कशी असती, त्याच्यामध्ये कोणकोणत्या पदार्थ घातल्यानंतर किती टेम्परेचरला ते भांड उष्णतेतून तापवलं जातं, त्याच्यावरती अभ्यास करावा लागतो. की कोणते बी भांडे घेतलं 7 वाणाचं भांड आहे असं सांगावं लागत नाही, त्याच्यातला तो दर्जीन माणूस लागतो. तर आता तुम्हाला या ज्या सगळ्या वस्तू मिळाल्या आहेत तर ह्या मुख्यत्वे कोणत्या परिसरातून मिळाल्या आहेत आणि तुम्ही त्या कशा शोधता? आता हा एक चांगला मॅडम तुम्ही प्रश्न विचारला की ह्या वस्तू तुम्हाला कशा मिळतात. आता आपण ज्या भागामध्ये आपण आता सध्या शूटिंग चालू आहे, इथली संपूर्ण जी जागा आपण जर पाहिली तर पूर्णपणे ही काळी कसदार जमीन आहे. सातवाहनाच्या काळामध्ये हा जो काय आमचा गोळेगावचा परिसर हा शेती केली जायची. आणि आपण जो जुन्नरचा भाग पाहतो, आता सध्या संपूर्ण जुन्नर गाव एका पांढरीच्या टेकडीवरती वसलेले.
तर प्राचीन काळातली वस्ती कशी ओळखायची? ज्या गावामध्ये पांढरीची टेकडी आहे, त्याच्यामध्ये खापरं वगैरे मिळतात, त्या भागामध्ये प्राचीन काळातली वस्ती होती, हे 100% एक समीकरण असतं. आणि या समीकरणामध्ये त्या भागातली जी माती आहे काळीची पांढरी होती. म्हणजे जे गाव आहे ते गाव वसलेले, पण आता ते गाव पूर्णपणे सपाटीकरण झालेले, मोठमोठ्या बिल्डिंगी चालू आहे, जमिनीमध्ये गेलेले. म्हणजे आज मी त्याला एक म्हणतात ना, पांढरीच्या टेकडीवरती दिवा लावायला कोणी उरलं नाही. म्हणजे आजच्या सामान्य लोकांना त्याचं महत्त्व कळत नाही. अशा पद्धतीने त्या पांढरीच्या टेकडीचा आता नाश होत चाललेला आहे. अजून 15-1 वर्षानंतर तुम्हाला सातवणांची वस्तुस्थान कुठं आहे हे तुम्हाला फक्त कागदपत्रकी किंवा तुम्ही संशोधन करता याच्यावरती तुम्हाला त्यांच्या त्या शोध निबंधातून किंवा तुमच्या प्रोजेक्टमधून पाहायला मिळेल, असं माझी एक खंत आहे. तुम्हाला म्हणजे जास्त वस्तू जुन्नरच्या परिसरातच मिळालेल्या आहेत. अजून कुठून म्हणजे आता जुन्नर मध्ये जे आगरगाव आहे, आगरगावामध्ये डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाने 2 वेळा संशोधन केलेले. म्हणजे मी ते दोन्ही संशोधन माझ्या डोळ्याने पाहिलेले. त्याच्यानंतर एक दिल्ली पेठ आहे, त्या दिल्ली पेठवरती सुद्धा डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाने संशोधन केलेले. मात्र त्या संशोधन कामी माझं एक मोलाचं सहकार्य लाभलेले, की मी त्यांना सांगितलं की माझ्या ह्या जुन्नरच्या भूमीमध्ये तुम्ही हे 2007 आणि 2008च्या दरम्यान जे संशोधन केलेले ते तुम्ही करा. आणि त्यांनी ते संशोधन केल्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये अनेक तऱ्हेचे असे खजिने मिळालेले, सातवणाच्या इतिहासाच्या पाऊलखुणांचे मिळालेले. त्याच्यामध्ये घराचं कौल मिळालेले, भांडी मिळालेली, काही लोखंड मिळालेली. लोखंडापासून पोलद बनवण्याची कला ही अवगत जुन्नरमध्ये झालेली. म्हणजे एवढे शास्त्र प्रगत होतं. त्यावेळेस काचेच्या बांगड्या मिळालेल्या आणि काच निर्मितीचा पहिला कारखाना हा जुन्नरमध्ये तयार झालेला आहे. त्यावेळेचे बांगड्याच्या सुद्धा अवशेष मिळाले आणि याचे संपूर्ण अवशेष डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागामध्ये मिळतात. तसे शंख, हे शंख समुद्र बंदरातून एक शंख कमी 2-2, 2.5 किलोचे शंख हे समुद्र बंदरातून आयात केले जायचे. आणि हे ते शंख जुन्नरच्या बाजारपेठमध्ये आल्यानंतर त्याच्यापासून ते बांगड्या बनवल्या जायच्या. महिलांच्या मनगटात जे बांगड्या बोलतात, सौभाग्याचं लेणं म्हणून ते बनवलं जायचं. आणि त्या बांगड्या जुन्नर परिसरातून उपलब्ध झालेले. त्यावेळची एखादी वस्ती, लोकवस्ती केव्हा स्थापन झालेली त्याचा अनुमान सर्व या शंखाच्या बांगड्यांमधून पाहायला मिळतात. अशा आणि त्या बांगड्यांना काही वेळा सोन्याचा मुलामा दिलेला असायचा. आमच्या वडिलांना एका शंखाच्या बांगडीच्या तुकड्यावरती सोन्याचा अर्क लावलेला भाग होता. एवढं. त्याच्यानंतर कोणाला मिळाला किंवा काय ते काय मला माहित नाही, पण ते अवशेष मी माझ्या डोळ्याने पाहिलेले. तर सर, आता तुम्ही मगाशी बोललात की तुम्ही गावोगावी जाऊन हे सगळं पाहता किंवा या वस्तू कुठे मिळतील असं तुम्ही थोडंसं संशोधन करता या गोष्टीवर. पण अजून तुम्ही म्हणजे विकत वगैरे घेता का वस्तू? हा, विकत वगैरे घेतो. आता ह्या वस्तू कशा विकत घेतल्या जातात? जे गावामध्ये भंगार जमा करणारी लोक असतात, तर हे भंगार जमा करणारे म्हणजे एक इतिहासाच्या वस्तूचं एक साधन मिळून देणारं केंद्र आहे. लोकांचा समज आहे की भंगारवाले पण भंगारातूनच वस्तू आपल्याला मिळतात. मला एक 20 वर्षापूर्वी एका भंगारवाल्याकडून त्या नाण्याची किंमत आज मिळतात 25 ते 30 हजार रुपये किंमत आहे. ते नाणं मला फक्त 5 रुपयात मिळालेली आहे. म्हणजे त्या भंगारवाल्याला सुद्धा माहित नसतं त्या वस्तूची किंमत. म्हणजे हे फक्त ते किंमतीचं नाणं मला एवढ्या किमतीचं मिळालेले. माझा संपूर्ण ओढ भंगारवाल्यांकडे. जुन्नर परिसरात उतूर, नारंगाव अशा जे भंगार विकणारी लोक आहेत त्यांच्या मी दुकानातून ढुंगळा घेतलेले आहे. आणि त्याच्यातून मला बरीच नाणी मला 20 ते 22 वर्षापूर्वी मिळालेली. आता जर आपण नाणे जर बघायला गेलो तर त्याची बरीच किंमत वाढलेली. तर अशा पद्धतीची ती नाणी मी जमा केलेली. आणि काही भांडी वस्तू अशा आहे की त्याचं किंमतच होऊ शकत नाही अशा आहे. माझ्याकडे एक नजराणा ताट आहे, म्हणजे मानपात्र आहे. त्या मानपात्रातून त्या टायमाला कार्यक्रमामध्ये असं दानधर्म केला जायचा, असं पात्र आहे माझ्याजवळ. अशा वस्तू खूप काही भांडी अशी आहे की त्याच्यातून अभ्यास करायला सुद्धा वेळ पुरत नाही. एवढं ती अभ्यास परिश्रम करावं लागतं की ती भांडी भट्टीमध्ये भाजून दगडासारखी बनलेली. म्हणजे जसं आपण माठ बोलतो की माठाची भांडी बनवल्यानंतर लगेच ओळखून येतात, पण काही भांडी हा दगड आहे का माती हे समजून येत नाही. अशी भांडी माझ्या संग्रहामध्ये उपलब्ध आहे. म्हणजे कमीत कमी ती जर संग्रहामध्ये रूपांतर केली
तर मला तरी वाटत नाही की एवढा मोठा संग्रह एवढ्या या पंचकोशीमध्ये किंवा 10 जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल एवढं. पण माझी जागा अपुरी पडती आणि त्या वस्तू ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची माझी सुविधा नाही. तर माझा व्यवसाय म्हणजे की मोलमजुरी करणं, शेती करणं, याच्यातून माझा कुटुंब चालवणं, मुलांचं शिक्षण करणं आणि या छंदासाठी आपण एवढं खर्च करणं एवढं तरी मला आता सध्या शक्य नाही. पण माझ्या घरामध्ये मी त्या वस्तू मांडलेल्या आहे. PhD करणारे विद्यार्थी अभ्यासक माझ्याकडे येतात, त्यांना ते आपुलकीने मी दाखवतो. हेच माझं समाधान मी मानतो. सर कोणकोणते इतिहास संशोधक इथे येऊन गेले? आता सुरुवातीला माझ्या म्हणजे मी लहानपणी शोभनाताई गोखले मॅडम, ज्या टायमाला मी लहान होतो माझ्या वडिलांसंग त्यांना नाणेघाटात जाण्याचा योग आला. त्या टायमाला मी साधारण 4थी-5वीला असेल. त्याच्यानंतर डेक्कन कॉलेजचे जे काही मोठमोठे प्राध्यापक आहे, संशोधक आहे, त्यांनी बऱ्याच लोकांनी जुन्नरला भेटी दिलेल्या आहे. माझ्या वडिलांना भेटलेले, माझे गुरुवर्य नारायण श्रीधर मते यांनासुद्धा भेटलेले. त्यांच्याकडून त्यांनी अभ्यास घेऊन नाण्यांवरती संशोधन केलेले, त्यांची नाणी वापरलेली आणि अशा नाण्यांच्या माध्यमातून त्यांना प्रसिद्धीसुद्धा मिळालेली. मलासुद्धा प्रसिद्धी भरपूर मिळालेली. पण नुसती प्रसिद्धी मिळून काही उपयोग नाही की एक एक वस्तू जमा करायचं म्हणजे सोपं काम नाही. सुरेश वसंत जाधव यांनीसुद्धा आमच्या जुन्नर परिसराला भेट देऊन प्राचीन काळातील जो इतिहास आहे तो उजेडात आलेला आहे. नंतर श्रीकांत जाधव, आता ते सध्या रिटायरमेंट झालेले, त्यांनासुद्धा लेण्या दाखवण्याचं काम मी स्वतः केलेली. उत्खनन कामी मोलाचं सहकार्य केलेले. टिळक महाविद्यालयामध्ये मंजिली भालेराव मॅडम, त्यांनासुद्धा मी मदत केलेली. त्यानंतर मंजिली खंडविलकर मॅडम यांना मदत केलेली. अशा अनेक संशोधकांना मी मदत केली. त्यांची नावंसुद्धा मला आठवत नाही एवढी केली. आणि विद्यार्थ्यांची संख्या माझ्याकडं जास्त असतो. माझा संग्रह तो आहे तो विद्यार्थ्यांसाठी जास्त करून. म्हणजे तसं पाहिलं तर जुन्नर आणि तुमचं जो जीवाचं नातं तयार झालेले म्हणजे एक समीकरण. इतिहास संशोधकांसाठी खूप महत्वाचं आहे. जुन्नरला कोणताही प्रोजेक्ट तयार करणारा किंवा PhD करणारा विद्यार्थी किंवा नवीन विद्यार्थी आल्यानंतर बापूजी तामणे यांचं नाव प्रथम क्रमांकाला घेतलं जातं. आता सर, ह्या ज्या संग्रहातल्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही जतन कशा करून ठेवतात? कारण अनेकदा आपण पाहतो की संग्रहालयात काही केमिकल्स वापरले जातात या सगळ्या वस्तूंना, तर तुम्ही या जतन करून ठेवण्यासाठी काय करता? आता मी तरी आतापर्यंत कोणत्या प्रकारे केमिकलचा वापर केलेला नाही. मी वस्तू आणल्यानंतर जशा स्थितीमध्ये मिळालेली तशीच ठेवत असतो. काही भांड्यांना काही वस्तूंना माती लागलेली असते. आता उदाहरणार्थ की माझ्या एका दगडी पाट्यावरती त्या टायमाचं जे काही वाटण झालेले त्याचा अंश सफेद भाग आहे. म्हणजे मी सांगत नाही, माझ्यापेक्षा जे तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांनी मला सांगितलं की त्या टायमाचं हे वाटण केलेला हा अंश याला लागलेला त्याचं ते घट्टपणा झालेले आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचं केमिकल लावून ते काढू नका असं त्यांनी मला सल्ला दिले. म्हणजे वस्तू साफ नाही करायची, पाण्याने वस्तू अजिबात साफ करायची नाही, जसं आहे तसंच. म्हणजे आपण जर एखादी वस्तू आपल्याला जुनी मिळाली, खूप जुनी दिसती, खराब झालेली, ती पाण्याने धुवा, पुसून काढा, काही करायचं नाही. जशी वस्तू आहे तशी ठेवायची. ते जे जुनं आहे ते सोनं, अशा पद्धतीचं समीकरण करून मी त्या वस्तू जमा केलेली आहे. आता सर, तुम्हाला काही अडचणी येतात का या वस्तू संग्रहित करताना? किंवा आता हाही मला प्रश्न पडतो की या जुन्या वस्तू ज्या आहेत अनेकदा प्रशासनाकडे असतात किंवा त्यांच्या संग्रहालयात असतात, तर तुम्हाला त्या वस्तू तुमच्याकडे तुम्ही ठेवता, तर प्रशासनाकडून किंवा बाकीच्या पण काय अडचणी येतात का? आता मला तरी माझी जी संस्था आहे त्या संस्थेमार्फत मी जतन करण्याचं काम करीत असतो. कोणतीही वस्तू जतन करण्यासाठी संस्था लागती. तशा पद्धतीने मी माझी एक स्वतःची संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेमार्फत ते जतन करण्याचं काम मी करीत असतो. जर आपण जर जतन केलं नाही तर पुढील पिढीला काहीच उपलब्ध होणार नाही, अजिबात उपयोग होणार नाही. की मुलांना हा जुन्नरचा ठेवा काय आहे हे फक्त तुम्हाला कागदपत्रकी पाहायला मिळेल की जुन्नरची भांडी कशी असतात, अलंकार कसे असतात, त्या टायमाचं काय भानगड, कशा विटा असतात बांधकामाच्या, काही समजणार नाही. अजून 20-25 वर्षानंतर ते पाहायला बी मिळणार नाही. त्याच्यासाठी जतन करण्याचं माझं काम आहे. मी कोणतीही वस्तू मला मिळाली किंवा शेजारच्या शेतामध्ये एखादी वस्तू मिळाल्यानंतर तो मजूर मला देतो. काही वस्तू मला ते फ्री देतात, काही वस्तू त्याची किंमत मोजावी लागतात. एक मणी, साधारण मणी, मातीचा मणी मला घ्यायला 1000 रुपये मोजावं लागलेली. अशा पद्धतीचं
वस्तू मी जतन केलेली आहे. आता तुम्हाला सांगतो लांबतुऱ्यांचं जे संग्रहालय आहे, त्यांनी सुद्धा सुरुवातीला लोकांनी त्यांना वस्तू दिल्या, काही वस्तू त्यांनी विकत घेतलेले. म्हणजे अशा वस्तू विकत घ्यायला माझ्या मंडळीचे गळ्यातलं मंगळसूत्र मी गांठून या वस्तू विकत घेतलेली आहे आणि ते जतन केलेले. जतन हा माझा ध्यास आहे. आता सर ह्या वस्तू सातवाहन काळातल्या आहेत की मध्ययुगातल्या आहेत, हे सगळं कसं कळतं किंवा काय पद्धत आहे हे सगळं? आता सातवाहनांची या वस्तू ओळखण्याचं एकमेव कारण म्हणजे असं की ती भट्टीत बांधण्याची एक पद्धत असते, माती मळण्याची पद्धत असते, त्याला आकार देण्याचा भाग असतो. काही भांडी ही हाताने बनवली असतात, काही चाकावरती बनवलेली असतात. आपण काही चाकावरती भांडी बनवण्याची पद्धत कशी असते, ज्या टायमाला चाकावरती भांडं बनवलं जातं त्या टायमाला त्याचा जे खालचा भाग असतो तो दोऱ्याने कापला जातो, म्हणजे आवर्तन खाली दिसतात की एखादं भांड हे चाकावरती बनवलं का हाताने बनवलं हे त्याच्यावरून ओळखलं जातं. काही भांडी ही भट्टीमध्ये पूर्णपणे भाजली जाते, त्याला काळपट रंग येतो. अशा पद्धतीने त्याचं ते भाजण्याची पद्धत असते. भाजण्याच्या पद्धतीमुळं त्या टायमाला त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे तूस घातलेले असतात, वनस्पतीचे स्थानिक जी वनस्पती असती किंवा पीक असतं त्याच्यामध्ये ते दाखवलं जातं. आता जे शिरूर तालुक्यात इनाम गाव आहे, त्या इनाम गावामध्ये त्या उत्खनामध्ये जळालेले गहू दाखवलेले. काही ठिकाणी तुम्हाला जी मका आहे त्या मकाचं काही ठसे उमटवलेले खापरावरती पाहायला मिळतात. म्हणजे ज्या त्या भागामध्ये ते कोणतं पीक घेतलं जातं त्या पिकावरून त्यावेळेचं हवामान कसं असतं ते हे सिद्ध होतं. आता आपला जुन्नरचा परिसर जर पाहिलं तर एक पश्चिम पट्टा येतो, त्या टायमाला जास्त करून सर्व हेच व्हायचं, तांदूळ होत असायचा आणि त्याच्या आयुष्यात सर्व लेण्यांच्या छतामध्ये ते एक रंगकाम केलेली आहे, त्याच्यामध्ये ते उघड दिसतंय संपूर्ण प्लॅस्टरमध्ये ते तूस वापरलेली. तर सर कुठेतरी आता तुमच्या बोलण्यावरून पण समजलं मला की आजच्या पिढीला या सगळ्या गोष्टींचं इतकं महत्त्व नाही आणि तुम्ही इतक्या कळकळीनं हे सगळं साठवून ठेवताय किंवा जतन करून ठेवतायत. तर तुम्हाला काय वाटतं की पुढच्या पिढीला पुढच्या पिढीने कसं जतन करून ठेवलं पाहिजे? हा जो वारसा आहे, जसं माझ्या वडिलांचा वारसा आम्ही ताम्हणे कुटुंबाने वापरलेले आहे. आता माझ्या नंतर, आता माझं वय 60 वय, त्याच्यानंतर ह्या वस्तूंचं जतन माझ्या मुलांनी करावा, त्याच्यानंतर पुढच्या पिढीने जतन करावा आणि काही दिवसानंतर याचं भव्य वटवृक्षामध्ये रूपांतर झालं पाहिजे. तुम्हाला सांगतो की जेणेकरून सातवाहनांचा जुन्नरचा इतिहास हा जुन्नरमध्ये येऊन पाहायला पाहिजे. जुन्नर फक्त तुमचं शिवनेरी, लेण्याद्री, नाणेघाट, ओझर हे नव्हे, त्याच्या संग हा बी इतिहास उजेडात आला पाहिजे. लोक म्हणतात जुन्नरमध्ये पाहण्यासारखं काय, फक्त लेण्या. पण खरं जुन्नरमध्ये हा दळडीला, जुन्नरच्या भूमीमध्ये दळडीला पोटामध्ये असलेला खजिना, हा जो अनुभवन, तोच खरं या जुन्नरचा एक दर्जेदार माणूस ठरला जाईल. एवढं मोठं कुकडी नदीने भरपूर दिलेली आहे, नाणी उजेडात आणलेली आहे, एवढा मोठा ठेवा आहे. आता पण कसं काही लोक येतात शिवनेरी, लेण्याद्री, लेण्यांचा अभ्यास करायलाच पाहिजे. जो लेण्यांचा अभ्यास करीन त्यांनी सातवाहन काळातील लोकसंस्कृतीच्या इतिहासाची पायमुळे शोधावीच पाहिजे. स्वस्तिक चिन्ह, पण ती स्वस्तिक चिन्ह का बरं काढलेली, त्याचं मूळ काय ते शोधणं गरजेचं आहे. की त्या लेण्यांची निर्मिती कशी झालेली, त्या टायमात ते मजूर का कुठे राहत होते, कोणत्या वस्तीमध्ये राहायचे, श्रीमंत होते, गरीब होते, भिकारी होते. जसं आज मी तिला आपण बोलतो मजूर, कॉन्ट्रॅक्टदार, अभियंता, हे संपूर्ण त्यावेळीची लोक अशीच होती. त्या टायमाला सुद्धा आपण लोकांच्या शेतावरती हल्ली लोक जातात मजूर, तशाच पद्धतीने सातवा काळातल्या शेतीमध्ये सुद्धा मजूर म्हणून काम केलं जायचं आणि त्यांची वस्ती या पांढरीच्या टेकडीवरती समाविष्ट झालेली. सर्वात लेण्याद्रीचं जे काय कपिचित नाव म्हणून उल्लेख मिळतो, त्या कपिचित नावाची जी संघ होती, ते संघ आमच्या गोळेगावमध्ये एका पांढरीच्या टेकडीवरती भिक्षा मागण्यासाठी यायचे. इतकी मोठी 3-6 वस्त्या जुन्नरमधील गोळेगावमध्ये होत्या. आगरगावमध्ये तर आगरगावपासून तर शिवनेचं कल्याणपेठ एवढं मोठं सातवाहनांचं गाव होतं. एवढं गाव मोठं मी तरी पाहिलेलं नाही महाराष्ट्रामध्ये, की सर्वात मोठं गाव हे जुन्नरचं सातवाहन काळातले गाव होतं. आज मी तर तुम्हाला त्याचं कुठंही पाहायला मिळणार नाही. माझ्या गावामध्ये एक 6 फुटी भिंत सातवाहनांची आजही उभी आहे. त्या टायमाची त्याच्या अस्तित्वाच्या खुणा दाखवतात की विटा कशा रचल्या जायच्या, कोणत्या प्रकारचं प्लॅस्टर केलं, आजही भिंत ती उभी आहे. तर सर एकूणच तुमच्या बोलण्यावरून मला हे दिसतंय की
तुम्ही आता या वस्तूंचा अभ्यास करताय, हो. तर या वस्तूंमुळे तुम्हाला राजा कोण होता याच्यापेक्षा त्याची प्रजा कशी होती प्रजा, ही हो सगळी हो, माहिती प्रजा मिळते. जुन्नरची प्रजा खूप सुखी होती. नागनिका राणी जी होती हम्म. त्या नागराणीच्या नाण्यावरती जो हे दाखवला घोडा, ते एक शौर्याचं प्रतीक आणि प्रतिष्ठाचं प्रतीक होतं. आणि त्या टायमाला म्हणतात सोन्याचा धोर निघतो, अशा पद्धतीचं या नागनिका राणीने राज्य केलेले. 450 वर्ष राज्य करणारी एकमेव घराणे म्हणजे सातवाहन कुल. आणि हर राजे होऊन गेलेली, ते सिंहासारखे राजे होऊन गेलेले. आता तुम्ही पाहता गौतमपुत्र सातकर्णी, हम्म. जुन्नरची जी लेणी आहे आपली भीमाशंकर लेणी, तिथं तर नपाडाचा उल्लेख मिळतो, त्याची नाणी मिळालेली आहे. काही शेतकऱ्याला 2 वर्षापूर्वी या सिंह छापाच्या नाण्यावरती महाखतपत नपानस असलेला लेख मिळालेला आहे. माझ्या पुढील एका पुस्तक प्रकाशित होतं, त्याच्यामध्ये मी त्या नाण्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे जुन्नरच्या भूमीमध्ये नाणी मिळतात, जमिनीवरती काम करताना मिळतात, लेख मिळतात झिजलेली. पण आता नदीच्या पात्रामध्ये भरपूर पाणी असल्यामुळे ती झिजलेली आहे. कधी काय जुन्नरच्या परिसरातून उजेडात येईल त्याचा नेम नाही. पण आतापर्यंत जी काही नाणी, ती संपूर्ण नाणी जुन्नरच्या परिसरातून उपलब्ध झालेली आहे. आणि नागनिका राणीची जी नाणी आहे ती जुन्नरमधूनच बाहेर पडलेली. यज्ञ प्रसंगी ठराविक नाणी पाळलेली होती, ती नाणी बाहेर पडलेली. सर, तुम्ही 72च्या दुष्काळाबद्दल हा, हा. अशी बोलला होता की तेव्हाच्या काळी ही नाणी खूप सापडली, तर नाणी बाहेर पडायला एकमेव मार्ग म्हणजे जी पांढऱ्याच्या टेकडी आहे त्या टेकडीवरती लोकवस्ती होती, व्यापार चालायचा, बाजारपेठ होती. आणि ती नाणी त्यांच्याजवळ त्या टायमाला पडली असणार किंवा हरवली असणार किंवा तशी राहून गेली असणार. तर ती नाणी ज्या टायमाला पाऊस पडला धो 1972च्या अगोदर, बऱ्याच वर्ष पूर्वी, त्या पाण्याच्या प्रवाहासंग ती नाणी नदीच्या पात्रात आली. आणि ती नदीत आल्यानंतर ती त्या नदीच्या पात्रामध्ये दगडाच्या 2 फटीमध्ये अडकून पडली. ज्या टायमाला दुष्काळ पडला त्या टायमाला हे झारीकरी लोकांचा तो धंदाचे की त्या नदीच्या पात्रात जाणं, ते काय मिळतं, लोखंड वगैरे बारीक सारीक मिळतं, त्याच्यावरती त्यांचं उपयोगीचं साधन असतं, त्याला कोणत्या प्रकारची जमीन वगैरे काय नसती. त्याच्यावरती मग अशी नाणी संग्रहकार विकत घेतात. म्हणजे 1972 पासून ही नाणी जास्त करून प्रकाशात आलेली आहे. म्हणजे नाणी जतन करणं हा एक प्रकारचा छंदिष्ट चांगला उद्देश आहे. जर ही जतन केली नाही तर कोणता राजा कोणत्या कालखंडात होऊन गेला हे समजणार नाही. सर्व नाणी वितळून त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारची भांडी बनवली जातील किंवा धातूमधून वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जाईल. म्हणजे नाणी जमा करणं हे एका प्रकारचं इतिहासाचं साधन होऊ शकतं. म्हणजे आता जी तुम्हाला नाणी सापडली ती कुकडी नदी, हा, कुकडी नदी, पुष्पावती नदीच्या काठी काही मिळालेली आहे, पण जास्त करून जुन्नरला मिळाली. जुन्नर पासून एक उत्तरेश्वरचं एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या एका वळणावरती त्या नाणी मिळालेली. म्हणजे मला आठवतं की मी त्या टायमाला लहान असेल, माझ्या वडिलांसंग मी नदीच्या पात्रात गेलेली. त्या टायमाला एका टायमाला झारीकरी लोक 80 ते 90 लोक लाईनीशीर ते नदीचं पात्रामध्ये बघत होती नाणी. आणि हीच नाणी 1972 पासून जुन्नरच्या परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरतात नाणी. आणि ती संपूर्ण नाणी अतिशय चांगली नाणी. गौतमपुत्र सातकर्णी, नागनिका, श्रीमुख आणि पंचमार्क, त्याच्यानंतर काही नाण्यांवरती वृक्ष दाखवलेले, उजनी चिन्ह दाखवलेले, अशा पद्धती हर तऱ्हेची नाणी. नुसती सातवाहनाची मिळाली नाही, ती शिवराय मिळालेली आहे, मोगलकालीन नाणी मिळालेली आहे. अशा साठा या नदीच्या पात्रातून मिळालेली, पांढरीच्या टेकडीतून मिळालेली. पांढरीच्या टेकडीवरती अकबराची नाणी मिळालेली, छत्रपाची नाणी शिरुरीला मिळालेली. त्या टायमाला ब्रिटिश काळामध्ये काही एवढं साठा मिळालेली आहे. म्हणजे कुकडी नदी एक म्हणजे उत्पन्नाचं साधनच म्हणायचं, इतिहासाच्या उत्पन्नाचं साधनच म्हणावं लागेल कुकडी नदी, असं हे समीकरण झालेले मॅडम. आता सर, तुमच्याकडे हा जो संग्रह आहे, तर याचा भविष्यात तुम्ही काय विचार केलाय की तो तुम्ही जतन कसा करून ठेवणार आहात? आता मी काय केलं की जो माझा संग्रह आहे तो सध्या आता मी सुट्ट्या स्वरूपामध्ये घरामध्ये ठेवत असतो. त्याला जर काय असं शोकेची कपाट वगैरे बनवली, त्याच्यामध्ये ह्या वस्तू लोकांना दाखवता येईल. अशा पद्धतीचा एवढा मोठा संग्रह जतन करून ठेवायचा त्याला खर्चीची गोष्ट आहे. निश्चित आश्वासन देऊन मला बरेच लोकांनी आश्वासन दिलेली, पण त्या आश्वासनाचा काही उपयोग झालेला नाही. की कष्ट करणं आणि त्याच्यापासून आलेल्या पैशातून या संग्रहासाठी योगदान देणं, एवढंच तत्व केलेले. जर कोणी चांगल्या व्यक्तीने मला हातभार जर लावला तर नक्कीच माझं एक मोठ्या संग्रहालयामध्ये रूपांतर होईल आणि ह्या संग्रहालयाला तोड नसणार. खूप कष्टाने मिळवलेले आहे त्याच्यासाठी.
माझ्या मंडळींनी शेतामध्ये काबाड कष्ट करून नाणी विकत घेतलेली, की जी शेतामध्ये बाई मजूर म्हणून 200 रुपयावरती काम करते, अशी वर्षाची तिची रक्कम एका बाजूला ठेवून 15 ते 20 हजाराची नाणी विकत घेतलेली. म्हणजे माझं नाही, माझ्या मंडळीला सुद्धा कळकळीचा विषय. कोणतंही नाणं जर आणल्यानंतर ती आपल्या साडीच्या पदराने ते नाणं पहिलं पुसती. एवढं ती अभिमानाने सांगत असते की हे नाणं प्राचीन आहे, हा आपला वारसा आहे, हा जतन केला पाहिजे. जसं आपण आपल्या घरातल्या दैवतांना पुजतो, लहान मुलांना पुजतो, तशी आम्ही ती माया ह्या वस्तूंना लावतो. म्हणजे या सातवंगातली वस्तू म्हणजे हे आमचं दैवत आहे. आता सर तुम्ही ह्या ज्या वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत, तर त्या प्रत्येक वस्तूला एक ऐतिहासिक महत्व आहे किंवा त्याची खूप सारी माहिती तुम्हाला माहिती आहे. तर त्याचं कुठेतरी लिखित तुम्ही कुठेतरी लिहून ठेवलंय का, किंवा काही पुस्तक वगैरे कुणी लिहिलंय का याच्यावर प्रत्येक गोष्टीचं माहिती देणार? आता तुम्हाला सांगतो की माझ्या या वस्तूंवरती बऱ्याच दैनिकांमधून मी लेख लिहिलेले, काही प्रसिद्धी बी मिळाली, काही अभ्यासकांनी प्राध्यापकांनी त्याच्यावरती लेख लिहिलेले, काहींनी दिवाळी अंकामध्ये, नाशिकच्या दिवाळी अंकामध्ये माझा प्रथम क्रमांकाला 9 पानी लेख प्रसिद्ध झालेले. जुन्नरमधील प्राचीन वस्तूंचे अविशेष त्याच्यामध्ये. आणि स्वतः मी लेखक आहे. माझं शिक्षण जर पाहिलं तर मला डिग्री नाही, काय नाही. मी कोणत्या हाताखाली तयार झालेले नाही, फक्त माझ्या गुरूंच्या हातामध्ये तयार झालेले. आणि माझे लेख आतापर्यंत प्राचीन विषयामध्ये 1000 लेख प्रसिद्ध झालेले जुन्नर परिसरातून, आणि त्याचे पुरावे सर्व माझ्या घरी उपलब्ध आहे. ते अशा कोणती बी वस्तू मिळाल्यानंतर माझा एक छंद आहे की ते पहिले प्रसिद्ध करायचं. आता नव्याने माझं एक पुस्तक प्रकाशित होतं, 80% माझं काम झालेलं आहे. आणि ह्या 2 ते 3 महिन्यामध्ये मी प्रसिद्धीच्या मार्गावरती. आणि हे पुस्तक नव्यानेच की आतापर्यंत असं या पुस्तकाची आवृत्ती जुन्नर परिसरातून कधी कोणत्या वाचनात आलेली नाही. आणि ह्या पुस्तकातून जे जुन्नर परिसरावरती अभ्यास करणारी व्यक्ती किंवा विद्यार्थी त्यांना तो खजिना नवीन स्वरूपामध्ये पाहायला मिळेल आणि त्याच्यातून ते ज्ञान घेऊ शकेल. लोकांनी तुटक शब्दामध्ये थोडक्यात माहिती लिहून जुन्नरची पुस्तकं प्रकाशित केलेली, पण माझ्या संग्रहातील प्रत्येक वस्तूचं महत्त्व मी त्याच्यामध्ये पुराव्यानिशी दिलेले. पुराव्यानिशी की भल्या भल्या विद्वानांशी लिखाण माझं मिळतं जुळतं राहील, असं ते पुस्तक प्रकाशित होण्याच्या मार्गावरती आहे. सर आता तुमच्याकडून एवढी माहिती मिळाली, तर कुठेतरी असं वाटतं जुन्नरला एवढा मोठा वारसा आहे, एवढा मोठा ऐतिहासिक वारसा आहे, तर आजच्या पिढीला तुम्हाला काय सांगायचं? कारण कुठेतरी हे जाणवतं की जुन्नरचा हा वारसा लोकांपर्यंत तितका पोहोचलेला नाहीये. तर नव्या पिढीने काय प्रयत्न करायला हवेत, किंवा तुम्हाला काय संदेश द्यायचा? आता नवीन पिढीने काय करायला पाहिजे की येता 5वीच्या पुस्तकाचं उदाहरण आपण घेतो की फक्त तुम्हाला जे शिक्षक शिकवतात अश्मयुग कायदे दगडी हातेर, अश्मयुग म्हणजे काय फोटो दाखवलेले. अश्मयुग म्हणजे काय की ज्या कालखंडामध्ये मानवाने दगडी हात्याराचा वापर करून प्रगतीचं पाऊल टाकलेले त्या काळाला अश्मयुग कालखंड बोललं जातात. पण ते अश्मयुग काळातला दगडी हात्यार कसं पकडायचं हे शिक्षकांनी मुलांना घेऊन संग्रहालयामध्ये जाण्याची जरुरी आहे की अशा पद्धतीने दगडी हात्यार धरली जातात. शिक्षकांनी पहिली ती हात्यार हाताळली पाहिजे. शिक्षकांनी मुलांना सांगितलं पाहिजे की हे दगडी हात्यार असं पकडण्याची पद्धत आहे. नुसतं पुस्तक रूपाने किंवा छायाचित्रातून इतिहास उजेडात येऊ शकत नाही. त्याच्यासाठी ती साहित्य न्याहाळावी लागतात, पाहावं लागतात, बघावं लागतात, त्याच्यातून तो खरा इतिहास उजेडात येतो. मी सुद्धा काही शाळेतून माझ्या व्याख्यानातून मी दिलेले की अश्मयुग काळात दगडी हात्यार धरण्याची पद्धत कशी आहे, तो दगड कोणता असतो, त्याचं संपूर्ण मूल्य महत्व मी मुलांना सांगत असतो. तर सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज इथे आलात. आणि जुन्नरचाच नव्हे तर जुन्नरचा संबंध परदेशापर्यंत होता. तर हा सगळ्या गोष्टींची तुम्ही एक विस्तृत माहिती दिली आणि खरंच खूप अभिमान वाटतो की जुन्नरमध्ये राहते मी आणि या सगळ्या गोष्टी इतिहासात होऊन गेलेल्या आहेत. आणि खूप खूप धन्यवाद सर पुन्हा तुमचे. तुम्ही इतकी सविस्तर माहिती दिली याच्याबद्दल. धन्यवाद. तर बापूजी खंडू तामाणे या सरांचा आज आपण इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांनी सांगितलं की त्यांना वस्तू संग्रहालय उभं करायचंय. म्हणजे जुन्नरचा हा वारसा किंवा त्यांनी ज्या वस्तू इथे संग्रहित करून ठेवलेल्या आहेत त्यांचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. त्याच्यासाठी त्यांना वस्तू संग्रहालय उभं करायचंय. तर तुम्हाला यासाठी काही मदत करायची असेल तर नक्की करा. मी स्क्रीनवर खाली एक नंबर देते, त्याच्यावर संपर्क साधा आणि तुम्हाला जी मदत करायची ती नक्की करा, कारण हा आपला वारसा जपून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद.